हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत रोग आणि चिकित्सा याबद्दल आपण डिटेल माहिती बघणार आहोत. तर सर्वात पहिले आपण बघणार आहोत रोगभेद. रोगभेद काय असतात? आता जे आपल्याला व्याधी होत असतात, निरनिराळ्या प्रकारचे आजार होतात, तर त्याचे पण आयुर्वेदाने टाईप पाडलेले आहेत. तर आयुर्वेद काय काय सांगितले आहे? निज आगंतुक विभागेन तत्र रोगा द्विधा स्मृता. याचा अर्थ की निज आगंतुक विभागेन तत्र रोगात द्विधा स्मृता. म्हणजे आयुर्वेद असं म्हणतो की नीच आणि आगंतुक हे असे द्विधा म्हणजे दोन, हे असे दोन विभाग रोगाचे केलेले आहेत आयुर्वेदाने. तर बघा, एकदा मी चार्ट बनवलाय. रोग त्याचे दोन टाइप्स, नीच आणि आगंतुक. तर आपण पहिले नीच बघूयात. म्हणजे नीच रोग का बरं होतात, त्याला काय म्हणतात? वातादी दोषांपासून निर्मिती. म्हणजे सर्वात पहिले काय होते की जे आपले बॉडीमध्ये जे वातादी दोष असतात, वात पित्त कफ, आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं होतं, वात दोष, पित्त दोष, कफ दोष. तर तसेच ते जे तीन दोष आहेत ते पहिले प्रकोपित होतात. सर्वात आधी वातादी दोष प्रकोपित होतात, मग नंतर ते रोग उत्पन्न करतात. म्हणजे काय होतं नीज रोगांमध्ये की सर्वात पहिले आपल्या बॉडीमध्ये इम्बॅलन्स होतो दोषांचा, आणि वातादी दोष हे प्रकोपित होतात, त्यांची वृद्धी होते किंवा क्षय होतो. त्यामुळे ते इम्बॅलन्स झाले तर त्याच्यामुळे ते वेगवेगळ्या बॉडीमध्ये आपल्याला पसरायला लागतं, आणि त्यामुळे आपल्याला विविध रोग होतात. जसं की आपल्याला आम्लपित्त होतं, ॲसिडिटी. हे सगळे दोषांमुळे व्याधी निर्माण होतात. त्यांना नीच रोग असे म्हणतात. समजलं? म्हणजे पहिले वातादी दोष प्रकोपित होतात आणि नंतर ते रोग उत्पन्न करतात, त्यांना म्हणायचं नीच रोग. देन सेकंड आहे आगंतुक. आता आगंतुक रोग म्हणजे काय की बाह्य कारणापासून निर्माण होणारे. म्हणजे काय? बाह्य कारणापासून व्याधी उत्पन्न होतात, नंतर वातादी दोष प्रकोपित होतात. म्हणजे काय याचा अर्थ की सर्वात आधी काय होतं की जे एक्सटर्नल आहेत एलिमेंट्स, त्यापासून आपल्याला पहिले रोग निर्माण होतात. ठीक आहे, पहिले बाह्य कारणापासून रोग निर्माण होणार आहेत आणि त्यानंतर वातादी दोष प्रकोपित होणार आहेत. म्हणजे यामध्ये काय होतं की पहिले वातादी दोष प्रकोपित झाले, मग रोग तयार झाला. याच्यात उलट आहे की पहिले बाह्य कारणापासून पहिले आधी रोग तयार होणार आणि त्याच्यानंतर वातादी दोष प्रकोपित होणार. म्हणजे पहिले आपल्याला बाहेर कारणाने, सपोज आपल्याला ऍक्सिडेंट झाला तर त्याच्यामध्ये आपलं ब्लड लॉस होईल, काय होईल, मग आपल्याला त्यामुळे इम्बॅलन्स होईल बॉडीमध्ये. त्याच्यामुळे मग नंतर आपल्या बॉडीमधले दोष हे वाढतील. ठीक आहे, आणि त्यानुसार मग आपल्याला हे पहिले बाह्य कारणापासून व्याधी निर्माण होणार आणि नंतर वातादी दोष प्रकोपित होणार. तर हे रोगाचे दोन टाइप्स आहे, नीच आणि आगंतुक. हे आपण आता बघितलं. तर आपण नेक्स्ट बघणार आहोत चिकित्सा भेद. आता आपण रोग भेद बघितला, आता चिकित्सा. तर त्याचे पण भेद पाडले आहे. पहिले आपण बघितलं होतं रोग भेद, आणि आता आपण बघणार आहोत चिकित्सा भेद. आता पहिले रोग बघून झाले आपले, आता त्याच्यावर चिकित्सा करायची. तर त्याचे पण आयुर्वेदाने दोन टाइप्स पाडले आहेत. बघूया पहिले. शोधन शमन चेती समासतः औषध द्विधा. याचा अर्थ की शोधन आणि शमन हे दोन टाइप केलेले आहेत चिकित्सेचे. तर आपण बघूया डिटेलमध्ये चिकित्सा. चिकित्सेचे दोन टाइप्स केले बघा, शोधन आणि शमन. पहिले सगळ्यात पहिले शोधन बघा. आता आपण हे बघा, शरीरात वाढलेल्या दोषांना बाहेर काढले. शोधन म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये जे दोष, रोगामध्ये जे इम्बॅलन्स झाले होते, तर त्याला आपल्याला शरीराच्या बाहेर काढायचं. ठीक आहे, तर त्याचं एक्झाम्पल काय आहे? वमन आणि विरेचन. तर वमन आणि विरेचन आपण ऐकले, पंचकर्मामध्ये असते वमन, विरेचन, रक्तमोक्षण, हे सगळे बसतील. तर हे पंचकर्मामध्ये इन्क्लुडेड आहे. तर पंचकर्मा म्हणजे शोधन करतो आपण, की आपल्या काय होतं की आपल्या बॉडीमध्ये जे वातादी दोष असतात तर ते वृद्धी झालेली असते त्याची. ठीक आहे, तर मग आता त्याला बाहेर काढायचं, कारण आपण त्याला किती पण मेडिसिन देतो तर ते आपण त्याला कमी नाही करू शकत. मग त्याचं लास्ट ऑप्शन काय राहतं आपल्याला की त्याचं शोधन करायचंय, त्याला शरीराच्या बाहेर काढायचं.
त्याच्यासाठी वमन विरेचन आपण करतो. वमन करतो जे उलटीद्वारे आणि विरेचन मीन्स लूज मोशन करून ते आपण ते दोष बाहेर काढतो बॉडीच्या. देन नेक्स्ट आहे शमन. शमन म्हणजे काय? कुपित झालेल्या दोषांचे जागीच उपशमन करणे. एक्झाम्पल ऍसिडिटी म्हणजे जेव्हा आम्लपित्त होतं तेव्हा आपण मेडिसिन घेतो, अँटी ऍसिड घेतो. म्हणजे काय झालेलं असतं, आपल्या पोटामध्ये ऍसिड वाढलेलं असतं, पित्त हे प्रकुपित झालेलं असतं. मग आपण त्याला, आणि ते कमी प्रमाणात झालेलं असतं, त्याच्यामुळे आपण त्याला इझिली आपल्या बॉडीमध्ये कमी करू शकतो. त्याच्यासाठी आपण शमन चिकित्सा वापरतो. तर हे असे 2 चिकित्सेचे भेद आपल्याला आयुर्वेदाने सांगितलेले आहे. आता आपण बघणार आहोत वीर्य. सर्वात पहिले वीर्य म्हणजे काय? जे द्रव्यामध्ये त्याचा जो गुण असतो तो त्याला वीर्य असं म्हणतात. तर आयुष्कामी अध्यायामध्ये वीर्याचे फक्त टाईपच सांगितले, त्याचा डिटेल अभ्यास नाही सांगितलेला आहे. तर आपण त्याचे टाईप्स बघू. उष्ण शीत गुणोत्कर्ष तत्र वीर्य द्विधा स्मृतम. याचा अर्थ द्रव्यामध्ये 2 प्रकारचे वीर्य असतात. म्हणजे याचे सिंपली याचे 2 टाईप सांगितले आहे की वीर्य 2 टाईपचे असतात. कोणताही द्रव्य असतो त्याच्यामध्ये फक्त 2 प्रकारचे वीर्य असतात, एक उष्ण आणि एक शीत. जसं की एक्झाम्पल राईस, जे तांदूळ आहे तर ते शीत वीर्याचं असतं. ठीक आहे. जसं की दूध आहे तर ते शीत वीर्याचं असतं. आणि पण दुधाचं दही बनतं तर त्याचं उष्ण वीर्यामध्ये रूपांतर होतं. म्हणजे तो दही हे उष्ण वीर्याचं असतं. दही हे हीट प्रोड्यूस करणार आहे, तर दूध हे थंड आहे म्हणजे शीत वीर्याचे. आता नेक्स्ट आहे विपाक. विपाक म्हणजे काय? याचे पण आयुर्वेद इथे या अध्यायामध्ये फक्त टाईप सांगितलेले आहे. डिटेल हे क्रियाशरीर मध्ये आहे. आपण इथे फक्त टाईप्स बघून घेऊया, ओव्हरलुक करून घेऊया. त्रिधा विपाको द्रव्यस्य स्वादू आम्ल कटुकात्मक. म्हणजे काय की विपाकाचे 3 टाईप्स आहेत, स्वादू, आम्ल आणि कटू. स्वादू, आम्ल, कटू हे 3 प्रकारचे वीर्य आहेत, विपाक आहेत सॉरी. आणि विपाक हा जाठी अग्नीच्या सहाय्याने होतो. म्हणजे आपण जे आहार घेतो तर आपण आहार घेतल्यावर तो जाठी अग्नीत जातो, म्हणजे आपल्या ऍसिड मध्ये जातो, जे आपल्या स्टमक मध्ये असतं. तिथे त्याचं पचन होत असतं. तर ते पचन होताना त्याचा विपाक तयार होतो. तर हा विपाक 3 प्रकारचाच आहे, स्वादू, आम्ल आणि कटू. जरी हे षडरस असतात, षडरस 6 आहेत, तरी पण त्याचा विपाक हे 3च असतात, स्वादू, आम्ल आणि कटू. बघा, आपण बघतो की आपण सपोज आवळा खाल्ला, त्याची चव काय आहे? तुरट आहे. ठीक आहे. पण आपण जेव्हा नंतर आपल्याला नंतर आफ्टर टेस्ट येते त्याची, तर ती थोडीशी स्वीट येते. कारण काय? त्याचा जो विपाक आहे, कषाय रस, आवळा हा कषाय रसाचा असतो आहे ना, तर पण त्याचा जो विपाक आहे तो स्वादू असतो. त्याच्यामुळं आपल्याला आवळ्याचा स्वादू विपाक येतो. असे हे वीर्य आणि विपाक आहे. आता आपण बघणार आहोत विंशती गुण. विंशती गुण म्हणजे गुरुवादी गुण. हे पदार्थ विज्ञान मध्ये डिटेल आहे हे गुण. फक्त आयुष्कामी अध्यायामध्ये जस्ट त्याचं ओव्हरलुक दिलेलं आहे, आपण ते बघून घेऊया. तर विंशती गुण कोणकोणते आहेत? गुरु मंद हिम स्निग्ध लक्षण सांद्र मृदू स्थिर गुणा सूक्ष्म विशदः विंशती सविपर्य. म्हणजे की यांनी या श्लोकामध्ये सांगितलं आहे की गुरु मंद हिम स्निग्ध लक्षण सांद्र मृदू स्थिर हे गुण आहेत. हे 10 गुण सांगितले आहे. आणि ससूक्ष्म विशद इत्यादी हे यांचे सविपर्य आहे, म्हणजे हे यांचे अपोजिट अजून 10 गुण आहेत. असे मिळून हे विंशती गुण होतात. विंशती गुण म्हणजे 20. संस्कृत मध्ये 20 ला विंशती म्हणतात, म्हणून विंशती गुण. विंशती गुण मीन्स 20 गुण. तर हे कोणकोणते गुण आहेत? फर्स्ट आहे गुरु. गुरु मीन्स लार्ज, आणि त्याचा अपोजिट आहे लघु गुण. म्हणजे हे मी 10 गुण लिहिले, पण याचे अपोजिट अजून 10, म्हणजे हे 20 गुण झाले. तर गुरु गुणाचा अपोजिट आहे लघु. मंद, मंदचा अपोजिट आहे तीक्ष्ण. तीक्ष्ण मीन्स शार्प. देन आहे हिम. हिम मीन्स शीत, थंड. त्याचा अपोजिट असणार उष्ण गुण. नंतर आहे चौथा गुण स्निग्ध गुण.
स्निग्ध गुणचा वृक्ष हा अपोजिट गुण आहे, म्हणजे वृक्ष म्हणजे ड्राय. श्लक्ष्ण गुण, श्लक्ष्ण मीन्स सॉफ्ट, तर स्मूथ, आणि त्याचा अपोजिट आहे खरं. खरं मीन्स रफ. देन आहे सांद्र, सांद्रचा अपोजिट आहे द्रव. द्रव मीन्स लिक्विड, जे सांद्र मीन्स सॉलिड किंवा सेमी सॉलिड मध्ये. आणि मृदू, मृदूचा अपोजिट आहे कठीण. कठीण मीन्स हार्ड. स्थिरचा अपोजिट आहे सरळ. सरळ मीन्स पसरणार. देन आहे सूक्ष्म, सूक्ष्मचा आहे स्थूल मीन्स बिग. सूक्ष्म मीन्स स्मॉल अँड स्थूल मीन्स बिगर इन साइज. नंतर आहे विशद, विशद आणि त्याचा अपोजिट आहे पिश्चिल. पिश्चिल मीन्स चिकट. हे असे 20 गुण आपल्याला आयुष कमी अध्यायामध्ये सांगितलेले आहे.